B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की रिझल्ट कधी लागणार आहे किंवा आम्हाला जे पहिली आन्सर की आलेली आहे त्यामध्ये आम्हाला जे मार्क्स मिळालेले आहे तर त्यांचे पर्सेंटाइल कसे होणार। तर अशाबद्दल भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी किती मार्क्स लागणार आहे अशाबद्दल सुद्धा भरपूर कमेंट्स आलेले आहे। या अगोदर आपण एक व्हिडिओ दिला होता त्यामध्ये काही जी माहिती होती ती आपण प्रोव्हाइड केलेली होती। तर बघू शकता की यानंतरची प्रोसेस काय असेल। तर यानंतरची प्रोसेस अशी असणार आहे की आपली पहिली आन्सर की आलेली आहे, विद्यार्थ्यांनी पहिली आन्सर की बघितलेली आहे। तर यानंतर विद्यार्थ्यांनी सेकंड स्टेप काय झाली आहे, ऑब्जेक्शन घेतलेले आहे। ऑब्जेक्शनचा अर्थ काय होतो की कोणत्या विद्यार्थ्याला जर वाटत आहे की हा क्वेश्चन चुकीचा आहे तर त्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। त्यासाठी एक वेळ देण्यात आलेला होता, त्यावरती ऑब्जेक्शन घेतलेले आहे। ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आता CET डिपार्टमेंट काय करेल, ते ऑब्जेक्शन चेक करेल की बरोबर आहे का, आणि जर बरोबर असेल तर तुमचे सुद्धा मार्क्स चेंज होऊ शकतात। कारण एखादा क्वेश्चन म्हणजे CET कडून जर चूक झाली असेल तर तो क्वेश्चन डिलीट केला जाते आणि त्या क्वेश्चनचे संपूर्ण विद्यार्थ्यांना मार्क्स देण्यात येत असतात। तर तुम्हाला सुद्धा मार्क्स येऊ शकतात। म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे पहिल्या आन्सर कीमध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळाले त्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकते। आणि यानंतर आता फायनल आन्सर की येईल आणि फायनल आन्सर की झाल्यानंतर लगेच तुमचे स्कोर कार्ड सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे ही प्रोसेस चालणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे मार्क्स आहे हे मार्क्स तुमचे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला ऑलरेडी साईडवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर यामध्ये नॉर्मलायझेशन हे CET डिपार्टमेंट करून देणार आहे। यामध्ये डेमो फाईल देण्यात आलेला आहे की कशा प्रकारे नॉर्मलाइज होणार आहे, फॉर्म्युला सुद्धा देण्यात आलेला आहे। तर यांची जी संपूर्ण ऑथॉरिटी आहे हे CET कडे आहे, कारण की त्यामध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते, किती विद्यार्थ्यांनी CET दिलेली आहे पहिल्या बॅचमध्ये, दुसऱ्या बॅचमध्ये, अशा प्रकारे संपूर्ण ज्या बॅच आहे चेक केल्या जातात। त्यामध्ये टॉपचा विद्यार्थी किती होता हे चेक केले जाते आणि टॉपच्या विद्यार्थ्याला 100% देण्यात येते आणि तिथून मग जे पर्सेंटाइलचे जे मार्किंग आहे हे सुरू होते, जशी डाऊनमध्ये, जसे कोणाला 80 मार्कवर जर टॉप असेल विद्यार्थी तर याला 100% होऊन जातं, त्यानंतर 70 असेल तर याला 80%, अशा प्रकारे हे पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जातात आणि हे संपूर्ण CET डिपार्टमेंट करून तुम्हाला तुमचे स्कोर कार्ड तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देतात। आणि यानंतर रिझल्ट अंदाजे कधीपर्यंत लागू शकते, तर रिझल्ट मे महिन्याच्या सेकंड वीकमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तरी CET कडून अशी अपडेट आलेली नाही आहे, परंतु अंदाजित जो टाइम टेबल आहे म्हणजे CETचा रिझल्ट कधी लागेल तर मे महिन्याच्या सेकंड आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट लागू शकतो। आणि जी तुमची कॅपराऊंडची प्रोसेस आहे, जसे की स्टार्टिंगला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते, रजिस्ट्रेशनची प्रोसेस तुमची जून महिन्यामध्ये तुमची स्टार्ट होऊ शकते, कारण की रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुद्धा जवळपास 1 महिना दिला जातो, कारण त्यामध्ये सुद्धा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन आपल्याला अपलोड करावे लागतात। डॉक्युमेंट्स ऑनलाईनमध्ये चेक करतात आणि त्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म करून देतात। कन्फर्म झाल्यानंतर मग तुमचे कॅप राऊंड सुरू होतात। कॅप राऊंडमध्ये कॅप 1, कॅप 2, तर यामध्ये तुम्हाला तुमचे कॉलेजेस द्यावं लागतात आणि ज्या विद्यार्थ्यांना हायेस्ट मार्क्स आहे समजा, कारण की ऑलरेडी गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत, जास्त गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहेत, त्यामुळे डिस्ट्रिक्टला 2, 3, 4 अशा प्रकारेच कॉलेज आहे आणि मोठी सिटी असेल तर 5-6 कॉलेज असतील, कारण जास्त B.Ed कॉलेजचे गव्हर्नमेंट कॉलेज तरी नाही आहे, प्रायव्हेट तरी कॉलेज आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी टॉप केलेला आहे, जसं की 80च्या वर म्हणू शकतो आपण अंदाजित, तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहे, पण बाकी पण कॉलेज चांगले राहतातच असं काही नाही आहे। तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर जसे की जून महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊ शकते, ते सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत आहे आणि वेळोवेळी संपूर्ण अपडेट देण्यात येत आहेत। तर तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट रेडी करा। मी हे तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश हाच आहे माझा की डॉक्युमेंटमुळे तुमचा प्रवेश थांबायला नको, कारण डॉक्युमेंट्समुळे तुमचा प्रवेश थांबू शकतो। त्यामुळे डॉक्युमेंट रेडी करा, कारण यामध्ये एक डॉक्युमेंट एवढे इम्पॉर्टंट आहे की त्यामुळे तुमचा प्रवेश वेळेवर सुद्धा रिजेक्ट केला जाऊ शकतो, ते म्हणजे कास्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। अजूनही तुमच्याकडे 1 महिना आहे, तुम्ही डॉक्युमेंट्स रेडी करू शकता। तर डॉक्युमेंट रेडी करा। कोणत्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला माहिती दिल्या जात आहे। आणि B.Ed CET 2025-26 आणि ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।